अश्वत्थामा बलिर्व्यास हनुमान कृपा परशुरामस्य नमो देवै महादेवै शिवाय नमः प्रकृतिभद्राय मनोजव मारुतुल्यवेगम् वातात्मजं वारुणमुख्यं मायोगपीठे तटविमरथ्य समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु साक्षात् इकडे एका पडती पुढे तुम्ही त्यांच्या कृपाश्रवाने त्यांनी स्थापन केलेल्या पवित्र शास्त्रांमध्ये ज्यांचा अधिष्ठान मंदिरामध्ये सिद्धासन मूर्तीच्या रूपाने आहे. तसंच या भूमीमध्ये अनेक देवतांमध्ये ज्या देवता आहेत त्यामध्ये मुख्य देवतामध्ये की संपूर्ण भारतात आपण तीर्थयात्रा केली. मात्र शेवटी जर कृष्णेचं दर्शन घेतलं नाही तर ती यात्रा पूर्ण होते फळ मिळत नाही. असं पूर्ण त्याचा पूर्ण ज्योतिर्लिंग असं म्हटलं जातं. असं श्री कृष्णेश्वर महादेव मग क्षमता परमपूज्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करून श्रीकृष्णाचे सिद्ध लक्ष्मीनाथ गणपती प्रमाणे गिरजामाता आणि भद्राहनुमान याचे सर्व देवतांनी वंदन करून पवित्र भूमीला वंदन करून व मातेला वंदन करून तसंच या सगळ्यामध्ये बस असलेले भगवानच्या श्री संत श्री संत लक्ष्मीगिरी महाराज मंदिरामध्ये तसंच उपस्थित बाकीचे महाराज लोक बनवलं नाही रमेशजन काय विषय होता? सेवा. कोणती सेवा केली? कोणती सेवा केली? त्याचा का गाईला आंघोळ घाला वगैरे चारा करा चारा खाऊ घाला झाडझूड करा आहे की छाटणी करा काय झाडाची झाडाला पाणी असतात द्या झाडाला आळे करण्यानी काही करावं कोणतंही काम करा काय तर तुम्हाला काय होणार आहे? पाप होणार आहे, पुण्य होणार आहे. आणि किती बघा किती पुण्य होणार आहेत. इथं कोणत्या प्रकार श्रम करा तन मन धन या तिन्ही माझे कोणतेही जर श्रम केले ना तर तुम्हाला कोणतं पुण्य मिळणार आहे? बाबांच्या वाक्याप्रमाणे जो करे श्रमदान जो करे श्रमदान जो करे श्रमदान. आता इथं आपण बघू ना कोणी चारी धाम यात्रा करेल त्यांनी जागेवर उभं राहावं पाहू द्या आपल्याला. मी चारी धाम यात्रा केलेली आहे. बरोबर चारी धाम मध्ये बघा टोंबरे बाबा आहे गणपती भाऊ आहे रामानंदजी आहे की तुमचे विचार वगैरे ना मग बघा एवढ्यामध्ये चारी धाम यात्रा कोणी गेली की किती आपल्या किती दुर्लभ किती अल्पसंख्या आहे की म्हणून प्रथमतः
ज्यांनी या भारतात चारिधाम यात्रा केली. चारिधाम म्हणजे पहिलं धाम आहे द्वारका. बरं काय गुजरातमध्ये द्वारका, तिकडे जगन्नाथपुरी कुठे पूर्वेमध्ये ओरिसा म्हणजे जगन्नाथपुरी की नाही. तिसरं बद्रीनाथ उत्तरेला बद्रीनाथ आहे की, आणि दक्षिणेला रामेश्वर. अशी किती धाम आहेत भारताच्या 40 दिवसाला बघा 4 धाम लक्षात. आणि 4 धामाची यात्रा केली जावी यांचं प्रथम टाळाविण करा. जरी तुम्ही मग यात्रा केली नसली मात्र जे या ठिकाणी काही श्रम करतील काय करतील, श्रम म्हणजे सेवा करतील, त्यांना कोणतं पुण्य मिळेल. 4 जे धाम आहे भारताच्या 4 दिशेला 4 याची यात्रा केल्याचं बघा पुण्य कोणाला मिळणार आहे. झोपणाऱ्याला नाही, रिकामट्या फिरणाऱ्याला, तिथं आराम करणाऱ्याला. आराम कधी करायचा वेळ ठरलाय की नाही. रात्री आरामाची वेळ किती आपली रात्री 10 ते 4 6 घंटे सवय शिरणं प्रत्येक शरीराला. मग इथं आला झोपायची काही गरज आहे का. आणि म्हणून असं 4 धामाचं पुण्य प्राप्त करणारे आपण सर्व राजहंस अर्थात पुण्यवान भाग्यवान सर्वांना धन्यवाद आहे. आज या वेरुळनगरीमध्ये आपण या पाठच्या सकाळच्या ब्रह्ममुहूर्ताच्या पूर्व कालावर आपण एकत्र आलो. कशासाठी एकत्र आलेलो आहोत. काही प्रश्नाचे उत्तर आपल्याला सोडायचे. काय करायचे. काय पहिला प्रश्न काय सांगितला बाबांनी सर्वांना, आपण इथं कशासाठी आलो आहे की नाही. आता आपण या ठिकाणी बघून आता कोण 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 काय उत्तर देतो की आपण या ठिकाणी बघूया. प्रथम विद्यार्थ्यामध्ये ज्यांना उत्तर द्यायचं आहे त्यांनी वरती हात करायचे नाही का. प्रथम विद्यार्थ्यासाठी फक्त प्रश्न आहे, बाकीच्यासाठी नाही. फक्त विद्यार्थ्यामध्ये कोण उत्तर देत आपण बघूया. प्रश्न काय आपल्याला, मी या वेरूळ क्षेत्री कशासाठी आलो या प्रश्न उत्तर जो देऊ शकतो त्याने वरती बोट करायचं. बरं त्याची काय नाव सांगितलं. लोकेश खैरनार वर्ग 4 गाव कोणती वाडी म्हणलं. कहीवाडी कळवारी साखरच्या पलीकडे कळवारी मानेगाव तालुका आहे ना कळवारी. बघा त्याचं नाव लोकेश खैरनार. लोकेश वडिलांचं नाव लक्ष्मण. लोकेश खैरनार वर्ग 14 गेली. सर्वात लहान म्हणाला की 34 वर्ग गेली म्हणाला. सुंदर उत्तर त्यांनी दिलं की नाही. त्यांनी काय सांगितलं, मी त्यासाठी आलो मला संस्कार गेली. संस्कार म्हणजे काय, सकाळी उठणं असेल काय की नाही. सकाळी उठून विधी पूजा पाठ करणं असेल. पूजा पाठ खरं काय धर्मांतर सत्यमत म्हणजे मी काय करीन इथं कधी खोटं बोलणार नाही, चोरी करणार. कधी तर चोऱ्या करायला तुम्ही कोणी चोरी करा कोणी चोरी करायला त्याने बरोबर. मी तर चोऱ्या करण्यासाठी आलेला आहे. पण चोऱ्यामध्ये काय चालू आहे ना. कोणी कोणाची वस्तू घेते की नाही. चोरी म्हणजे काय बघा. चोरीचा अर्थ लक्षात घ्या. दुसऱ्याची वस्तू बिनविचारता घेणं याला काय म्हणत्या. बऱ्याच वेळा बाबा प्रश्न बरेच विद्यार्थी वस्तू जातात की नाही. मग तुम्ही विद्यार्थी येऊन काय करू राहिले, चोऱ्या करू काय राहिले, म्हणजे पाप करू पाप संस्कार बाजूलाच राहिले की. पहिले खबरदार घ्यायची विद्यार्थ्यांनी बरं का. हे नीट बसायला होते. म्हणून बाबांना पहिला प्रश्न काय आहे, आपल्या वसतिगृहामध्ये कोणाची वस्तू जाता कामा नाही. गेले तरी काय करायचे, परत काय करायचे लक्षात घे. आपले अध्यक्ष काही त्यांच्याकडे सापडली नव्हती त्यांच्याकडे द्यायची. आता कोणीही कोणाची वस्तू पळवायची नाही, जवळची नाही किंवा घ्यायची नाही. घ्यायची तर विचार काय घ्यायची.
कारण बाबाजी काय म्हणजे पुसे त्याची कधी ना पुसे त्याची कधी ना पुसे त्याची कधी ना पुसे म्हणजे तो विचारून घे त्याचा कधी नाश होणार, त्याला कधी पातक लागणार नाही. म्हणून आजच्या सकाळ सत्रामध्ये की सुंदर सुंदर बघा आमच्या लोकेशन दिलं की कळवाट त्याला कळ लागली बरं का. तिच्या माता विद्याने सुंदर विचार केला, माझ्या मुलालाही काय लागेल संस्कार लागायचे, बाबांचा आशीर्वाद मिळावा, तो पुढे चांगला मोठा व्हावा, हो मोठ्या पदाचा मोठा व्हावा, त्याच्या अजून काहीतरी देशाची धर्माची सेवा करायला. नाही आमची कीर्ती आहे काही आमची काय कीर्ती काय करावी, त्यावेळी कीर्ती होणार की नशाची. मग इथं तुम्ही कशासाठी आलेले आहे सुंदर उदाहरण दिलं त्या टाळ्या लागून करा. सर्वजण एकाच वाक्यात सुंदर उत्तर की नाही, मी येथे फक्त शिक्षण घेण्यासाठीच आलेलो नाही, फक्त कशासाठी आलेलो शिक्षणाबरोबरच संस्कार काय शिक्षण संस्कार बघा घेण्यासाठी आलेलो. मी यापुढे बरं का आता आपल्या वस्त्रगृहामध्ये कोणाची वस्तू जाता कामा नाही, गेली तर काय करायची ती काहीतरी परत करायची. हा पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आता आपण ट्रायल पाहून या ठिकाणी एवढ्या 7 दिवसामध्ये पुढे त्याने बघा हे सुद्धा गंगेमधून यमुनेमधून त्याने का पाठीमध्ये घेऊन चालले, पाठीमध्ये घेऊन चालले होते बघा. आणि पाठीमध्ये घेऊन जात असताना यमुनेला सुद्धा वाटलं मला चरणस्पर्श देवाने करावा. मात्र कशाला काय त्यावेळेला काय घडलं, मग ती नदी काय ऑटोमॅटिक काय झाली वाढल्या सगळ्या आपण यामध्ये फुगली माता. मग ज्याला भगवंताने काय हळूच काय केलं पार यमुनेला चरणस्पर्श केला, तातो शांत काय झाली यमुना मगा गंगा मैया शांत झाली. म्हणजे लक्षात घ्या काय दिला भगवंताने बालपणी मग केला की जसं त्या कृष्ण भगवंताला बालपणीत कोण मारायला आलं होतं, पुतना राक्षस आले की लक्षात. मग भगवंताने काय केलं, आता आपण प्रत्येकाने लहानपणी आपल्या आईचं दूध पिले की प्रत्येकाने बघा लहानपणी की नाही, तसं श्रीकृष्ण भगवंताला त्या मांडीवर घेतलं त्या पुतणीने. आणि विचार काय होता, कारण तिने या स्थानामध्ये काय भरून आणलं होतं आणि ते कोणत्या उद्देशाने ते ठरलं होतं पाजायचं, कृष्णाने विश्वास त्याला मारा की. मग देवाने काय केलं, पिलं काही देवी. मग देवाला मरण आलं का, देवाने मग कोणाला मारलं, म्हणजे बघा जे दुसऱ्या मारा जातात तुम्हाला मरण कोणाला येतं, जो दुसऱ्याला खड्डं करील त्याला खड्ड्यात जावं लागेल, किंवा जो दुसऱ्याचं वाईट करील तर वाईट कोणाच होईल. मग जो दुसऱ्या चोरी करील तर काय होईल त्याला सांगा ना, कशावर का जो दुसऱ्याची वस्तू घेईल चोरी करील त्याचं काय होईल मग हां. म्हणून बघा प्रत्येकाने खबरदारी काय घ्यायचे, दुसऱ्याचं नुकसान करायचं, पहिलं काय करायचं दुसऱ्याचं नुकसान करायचं नाही. कारण दुसरं नुकसान केलं तुमचं काय होणार आहे, दुसऱ्याचा फायदा काय करायचा, जो दुसऱ्याचा फायदा करील तर त्याचा फायदा होईल लक्षात घ्या. अशा रीतीने बघा श्रीभगवंताचं चरित्र अत्यंत कसं आहे महान केली. श्रीला जन्म कुठं झाला, हां द्वारकेत झाला का मथुरेत झाला, हां मथुरामध्ये झाला. तिने का वृंदावन मथुरा आणि द्वारका गेली 3 ठिकाणी जेवायची गेली. हां आणि गोकुळ 4थं. जन्म कुठे झाला मथुरा, पुढे बालपण कुठे गेलं गोकुळात, कुमार वृंदावन, पुढे मोठा गेलो द्वारकाधी राजा म्हणला द्वारकाधी. श्रीकृष्णाचं चरित्र का चरित्र काय ऐकायचं की हे सुद्धा नाथ महाराजांनी भागवतामध्ये सुंदर भूमी घेतली की नाही. भगवंताचे चरित्र, गुणानुवाद, कर्म, शौर्य, पराक्रम काय ऐकायचे, आपण काय घ्यायचे.
तर नाथमाने सुंदर उभी बघा उल्लेख केला की नाही. कोण सांगतं की ती उभी कोण सांगा बरं की त्याला त्याला उपयोग काढायला काही वाटत. ओवी नंबर 525 सांगा आता. हा मॅडम सांगा. भगवंताने उद्धवाला सांगितलं की नाही तो कोण लिहिला बाबाचा नाथ महाराजांनी. आता तिथं आहे बोटकर बोट महाराज दोघांचा याचा अर्थ बघा. भोळ्या भाळ्या भक्तांना तरुण जाण्यासाठी काय भोळ्या भाळ्या भक्तांना तरुण जाण्यासाठी काय साधन काय उपाय सांगितला. त्यांनी काय करावं चित्तशुद्धी करण्यासाठी चित्तशुद्धी होणे आवश्यक आहे. चित्तशुद्धी झाल्याशिवाय कसं लोखंडाचं सोनं व्हायचं असेल त्याला लोखंड कसं लागतं शुद्ध लोखंड लागतं. गंजले लोखंड चालत नाही. गंज लोक किती दिवस परिसर जाऊन राहिलं त्यातून सोनं होत नाही. तर सोनं कोणत्या लोखंडाचं होतं शुद्ध. लक्षात घ्या. त्याप्रमाणे आपलं चित्त शुद्ध कशाने होते मग भगवंताच्या कथा जन्म कर्म श्रवण केले आपण ते प्रेमाने आता आनंदाने आदराने म्हणतो तर चित्तशुद्धी होते. आणि चित्तशुद्धी झाली आपण काय बघ या भावसागरात तरुण जातो. लक्षात घ्या. असा महत्वाचा उपदेश कृष्ण भगवंताने उद्धवाला केलेला आहे. म्हणून आज आपण या सत्संगामध्ये काय घेणार आहोत भगवंताचे चरित्र. कोणत्या देवाचं चरित्र भगवान श्रीकृष्ण. म्हणून त्या प्रथमता आपण भजन करूया. सर्वात करा श्री कृष्ण गोविंद. कोण चुकत वर्ग आपण आता बाबा काय म्हणते गोपाल, तुम्ही काय म्हणायचं राधा, बाबा तर राधाकृष्ण, तुम्ही काय म्हणायचं गोपाल. वरात करा गोपाल कृष्ण
अजून एक सुंदर वचन आपण पाहतो की कृष्ण भगवंताचं राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम सर्वांवर हात करून व्यवस्थित आला सुरात म्हणायचा प्रश्न सर्वांचा एक आवाज आला पाहिजे अरे पहिला म्हणू नका पहिले बघा भजनी म्हणून आम्ही अगोदर म्हणून पाठवून तुम्ही सर्व म्हणायचं आहे बरोबर हात करा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा पाच मिनिट राहील बघा शेजारचा जर शेजार खाली मान करतो खाली चरित्र लहानपणी भगवंताने कोणकोणत्या लीला केला की नाही बघा जेव्हा माती खाली गादी माती मग ते कोणाला कळालं त्यांच्या आई कोण यशोदा माताला कळालं की जीव काय माती खाऊन राहिला लगेच धावत पळत खाली आणि काय करायला लागले हां माती पाहायला त्या तोंडामध्ये ज्यावेळेला यशोदा माता त्या श्रीकृष्ण भगवंताला काय केलं त्याला आकाराला काय केलं मग माती खाली म्हणून पाहिजे म्हणून त्याला काय करायला लावलं त्या देवाने काय लीला केली विश्वरूप दाखव विश्वरूप मग मुखामध्ये त्या यशोदेला काय दाखवलं संपूर्ण विश्व दर्शन करून लक्षात द्या बालपणी कोणत्या लीला बघा देवाने लक्षात शौर्य पराक्रम अनेक राक्षस लहानपणी राक्षसांना मारला होत्या मूळ दैत्य की मूळ नावाचा राक्षस आणि षटकासूर जो बघा ज्याने गाड्याचं रूप धारण केलं होतं आणि जेव्हा काय करायचं बघा देवावरून तो गाडा घेऊन जाईल त्याला मारून टाकायचं बघा असा त्या षटकासूरने केला होता तर देवाने काय केलं ती गाडं उलटं पाठवलं त्यालाच उलटं पाठवलं केलं अनेक लीला बघा भगवंताने बालपणी केलेलं आहे म्हणून आपण सुद्धा काहीतरी पराक्रम केले पाहिजे बालपणी आपले बालपण कारण तुम्ही सर्वजण सुद्धा देवाचे रूप आहे की कोणी राम आहे कोणी श्रीकृष्ण आहे कोणी कोण आहे कोणी पांडुरंग आहे कोणी भगवान शंकर आहे कोणी भगवान कृष्ण आहे अशा अनेक रूपाने बघा तुम्ही सुद्धा जन्म घेतलेला वाटत म्हणून काय म्हटलं जातं अवघी रूपे तुझी देवा हे सर्व रूप बघा माणसाचे रूप म्हणजे कोणी सर्व देवाचे रूप बघा देवाचे रूप आहे तसं आहे की कोण आहे विश्वकर्मा आपल्याला विश्वकर्मा आहे ते काय निर्माण करतात विश्वकर्मा शेर करतात कुणी काय करतात कुठे करतात विश्वकर्मा अशा प्रत्येक जण बघा देवाच रूप आहे देवाचं म्हणून काय म्हणलं जातं अवघे रूपे तुझी देवा मग सर्वजण तुम्ही कोणही देवे बघा इथं कोणही तुम्ही
तुम्ही कोणी राक्षस नाही, सर्व कोण आहे देव. म्हणून म्हणतात सर्वाभूती देव तरी पायाची पडावे. काय म्हणलं सर्वाभूती देव, मग सर्वमध्ये देव आहे ना. मग आपण काय एकमेकाचं आहे की नाही. कोणी जर आपल्या एकमेकाला भेटलं तर आपण काय केलं, त्याला प्रेमाने मिठी मारली पाहिजे, आलेखन दिलं पाहिजे आणि त्याचं दर्शन बघा घेतलं बऱ्याचशाने. म्हणून याला म्हणतात सर्वाभूती. मात्र काय मानायचं, देव मानाय. काय मानायचं, सर्वाभूती देव तरी पायाची पडावी. देव म्हणून जसं पतिव्रताचं भाव तिचा तिला देव, तिला देव म्हणलं जातं, तसं सर्वांसाठी काय प्रत्येकजण भगवंत आहे. देवाचं हा झाला. बाबाजी कोणती वेळ घेतली आहे की अध्याय नंबर 2, नंबर 524, श्लोक नंबर श्लोक नंबर पेज नंबर 1 अध्याय कोणता, आपलं ग्रंथ कोणता, तू कोणी कोणाला सांगितला, भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला आपण एकच ग्रंथ घेऊ आज की श्रीकृष्ण भगवान उद्धवाला. भागवत म्हणजे काय, श्रीकृष्ण भगवंताने उद्धवाला केला उपदेश म्हणजे भागवत नाही की लक्षात थोडक्यात. त्याला आपण दुसरा अर्थ काय म्हणतो, भागवत नाही बाबाजी भागवत केले. भागवत म्हणजे बाबाजी म्हणजे भागवत. आता इकडे आपण आरतीला सोडा काय बोलायचं, हां झाला का कोणी केलं पहिला शुभारंभ. मग आज आपला जो बाबांचं 36 पुणेश्वर होणार लक्षात घ्या. तुमच्या 36 पुणेश्वरामध्ये अनेक उपक्रम आहेत. त्यामध्ये मुख्य 2 आहे की जे ज्ञानानुष्ठान, आणि आज जाहीर करण्यात आलं सर्वांना मोबाईलद्वारे दूरभाष ज्याला म्हणतो आपण. काय जाहीर करण्यात आलं होतं, 6 तारखेला जे भक्त काय करतील, नोंदणी करतील. म्हणजे किती नोंदणी करतील, 36 अनुष्ठानार्थी किंवा 7 जोडवे 3 दिवसासाठी. तर त्यांना काय मिळणार आहेत, विशेष प्रसाद. जे करतील दोन्हीपैकी की कोणी दोन्ही करतील अशा रीती. बघा त्यामध्ये सुनील मते पाटील, गाव नाशिक. बघा सुनील भाऊ मते पाटील यांनी बघा पहिला क्रमांक नोंदणीचा या ठिकाणी प्राप्त केला. टाळ्याचा वेळ करा. गणपतीचा आरती केली. आता गणपती आरतीचं सर मग कोणाला इंग्लिश कोण आहे, नायगावकर.